नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरीवरती ज्या गुंडांनी हल्ला केलेला होता त्या गुंडांना पकडलेला आहे आणि ते गुंड आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. पण यामुळे आता वाट लागलेली आहे ती म्हणजे वल्लरीची. वल्लरीने जो काय प्लॅन केलेला होता, वल्लरीला वाटत होतं की आपण जे काही केलेलं आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतील. पण आता मात्र याच्यामध्ये वल्लरी स्वतःच अडकत चाललेली आहे. वल्लरीला कळलेलंही नाही की ते यामध्ये अडकत चालले. पण वल्लरी आता हुशार आहे. वल्लरी पुढं प्लॅन करते ते म्हणजे काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी मला व्यवस्थित हँडल कराव्या लागणार आहेत. कारण एकदा का त्या गुंडांना पोलिसांनी पकडलं आणि गुंडांनी उदयकांचं नाव घेतलं तर सगळं माझ्या अंगलट येईल. त्यामुळं मला आता विचार करावा लागणार आहे. हे सगळं वल्लरीच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि वल्लरी म्हणत असते की नाही, काही झालं तरी यामध्ये माझं नाव येता कामा नये, असं वल्लरीने ठरवलेलं आहे. इकडे ईश्वरी रूममध्ये झोपलेली असते आणि अचानक तिला काहीतरी विचित्र दिसतं. ती जागी होते. रूमचा दरवाजा उघडा असतो. अर्णवही तिथं असतो आणि ईश्वरी चालत जाते. तिथे विस्तव पडलेला असतो आणि त्याच्यावरती ईश्वरीचा पाय भासतो. म्हणजे कुणीतरी ह्या सगळ्या गोष्टी जाणून बुजून केलेल्या आहेत हे लक्षात आलेलं असतं. इकडे मात्र वल्लरी आता ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने मॅनेज करते, सगळ्यांना घरामध्ये त्रास देण्याचं काम वल्लरी करते, पण हे मात्र अजूनही कोणाच्या लक्षात आलेलं नाही. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. इकडे अर्णव आणि ईश्वरी रूममध्ये आलेले असतात. ईश्वरीने पाठीमागून येऊन अर्णवला घट्ट मिठी मारलेली असते आणि ईश्वरी म्हणत असते की खरंच म्हणजे जे काय झालेलं आहे ते जरी अशा पद्धतीनं झालेलं असलं तरीही मला आत्ता मोकळं वाटत आहे. खूप असं रिलॅक्स फील होते. कारण इतके दिवस झालं आपण त्या राखेचा पर्दाफाश करायचं ठरवत होतो, पण आज फायनली ती गोष्ट घडलेली आहे, असं म्हणत अर्णव आणि ईश्वरी दोघंही बोलत असतात. अर्णवला सुद्धा स्वतःला खूप रिलॅक्स फील होत असतं. कारण या सगळ्यामध्ये अर्णवची ताई त्याचबरोबर बायको हे सगळेजण सफर होत होते. ही गोष्ट अर्णवला सुद्धा माहिती आहे. त्यामुळं अर्णव विचार करत असतो. ईश्वरीने तर घट्ट मिठी मारलेली आहे आणि अर्णवला या सगळ्या गोष्टींच्या बाबत ती बोलत आहे. आता मात्र ईश्वरी म्हणत असते की खरंच हे सगळं पॉसिबल झालेलं आहे. ते म्हणजे खरंच आपण सगळेजण एकत्र होतो. तेव्हा अर्णव मज्जा घेत असतो. तो म्हणतो की नाही मिसिंदोर, हे सगळं शक्य झालं म्हणजे याच्या आधी आपण सगळेजण प्रयत्न करत होतो, पण याच्या आधी केलेल्या प्रयत्नांना आपल्याला यश आलेलं नाही. आणि त्याचं कारण म्हणजे प्रत्येक वेळेस काही ना काही विचित्र गोष्टी घडत होत्या. म्हणजेच अर्णव असं बोलायला सुरुवात करतो आणि अचानक अर्णवचा हात ईश्वरीच्या हाताला लागतो आणि ईश्वरी ओरडायला सुरुवात करते. म्हणजे इतक्या वेळ जी गोडगोड बोलणारी ईश्वरी आहे ती ईश्वरी मात्र गोंधळच घालायला सुरुवात करते. कारण तिने ज्या पद्धतीने हे सगळं सुरू केलेलं असतं त्यावरून तिचा गोंधळ असा सुरू झालेला असतो की काही झालं तरीही तुम्ही माझ्याशी अशा पद्धतीने कसं वागू शकता? तुम्हाला कळतंय का? माझा हात अजूनही दुखावलेला आहे. तुमच्या लक्षातच येत नाही आहेत ह्या गोष्टी, असं म्हणत तिने ओरडतच असते. अर्णव म्हणत असतो अगं सॉरी सॉरी, माझ्या लक्षात नाही आलं. पण ईश्वरी मात्र ऐकायलाच तयार नसते. ईश्वरीचं वेगळंच सुरू झालेलं असतं. अर्णव म्हणतो बास झालं ना मी सिंदूर, मी काय सांगतो ऐकून तरी घे जरा. पण ईश्वरीचा गोंधळ सुरू झालेला असतो. ईश्वरी म्हणत असते की नाही, हे सगळं जे काय आहे ना ते विचित्र झालेलं असतं. आणि आता मात्र ईश्वरी अर्णवला म्हणत असते तुमच्या लक्षातच राहत नाही आहे. बरोबर आहे, कसं राहणार ना तुमच्या लक्षात? तुम्ही लक्षातच ठेवत नाही आहे या गोष्टी, म्हणून हे सगळं झालेलं आहे, असं ती सांगत असते. अर्णवच्या समोर तिची चिडचिड सुरू झालेली असते. अर्णव म्हणत असतो मी सिंदूर एकदा ऐकून घ्या, मला काय म्हणायचं आहे ते. तेव्हा ईश्वरी म्हणते मला माहिती आहे तुम्ही हे सगळं ना मुद्दाम करताय. तुम्हाला माहिती आहे की मला या गोष्टींचा त्रास होतो, तरीही तुम्ही ह्या गोष्टी करत आहात, असं म्हणत आता ईश्वरीने अर्णवलाच बोलायला सुरुवात केलेली असते. अर्णव म्हणत असतो एकदा ऐकून घे ना मला काय म्हणायचं आहे ते. पण ईश्वरीला अजिबात ऐकून घ्यायचं नसतं. ईश्वरीचं एकच म्हणणं असतं की का, कशासाठी, मी का ऐकून घेऊ. तेव्हा अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर जरा शांत हो. आणि मग तो तिच्या हाताला म्हणत असतो की मी याला ना मलम लावून देतो, मग तुला बरं वाटेल, असं तो ईश्वरीला सांगू लागतो. पण ईश्वरीचा वेगळाच गोंधळ सुरू झालेला असतो. तिचं असं म्हणणं असतं की हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे, या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात, तुम्हीच हे सगळं केलेलं आहे, असं म्हणत अर्णवच्या बाबतीत आता वेगवेगळे शब्द वाटेल त्या भाषेत ती बोलत असते आणि म्हणत असते की तुम्हाला जराही माझी काळजी नाही आहे आणि तुम्ही माझा विचारच करत नाही. मग अर्णव तिला म्हणतो की इकडे ये. आणि मग तिच्या हाताला मलम लावून तिला चोळून देतो. त्याचवेळी ईश्वरी मात्र म्हणत असते की नाही अर्णव सर, तुम्ही विसरताय,
तुमच्या लक्षात नाही आलेलं की तुम्ही काय केलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी का झालेल्या आहेत. तुम्हाला असं वाटत असतं की प्रत्येक वेळेस तुम्ही जे करता तेच बरोबर आहे. तेव्हा अर्णव तिला सांगत असतो की आत्ता जे आपण केलेलं आहे याच्यामध्ये खरं तर हे सगळं पॉसिबल झालं आहे. ते म्हणजे त्या 2 मुली होत्या, ते डॉक्टर, त्याचबरोबर हे सगळे. ईश्वरीचं तो नावच घेत नाही आहे. ईश्वरीची मात्र जास्तच चिडचिड होती. अर्णव मुद्दामच हे सगळं करत असतो. ईश्वरी रागाला जावी यासाठीच अर्णव हे सगळं करत आहे. आता मात्र ईश्वरी म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही ईश्वरीच्या डोक्यात हे सुरू झालेलं असतं. इकडे आकाश नम्रताकडे आलेला असतो. नम्रता मात्र विचार करत असते. नम्रता म्हणत असते की हे सगळं काय आहे, म्हणजे या सगळ्या गोष्टी माझ्याच बाबतीत का होत आहेत, म्हणजे मी काय केलेलं आहे आणि इथं माझं लग्न झालेलं आहे पण माझ्याबद्दल कोणाला काहीच वाटत नाहीये, कारण यांना सगळ्यांना फक्त इशू इशू इशूचंच कौतुक पडलेलं आहे असं ती म्हणत असते. त्यावेळेस तिला आठवतं की जेव्हा तिने खीर केलेली होती तेव्हा सुद्धा तिनं खीर सगळ्यांना दिल्यानंतर सगळ्यांना विचारू लागले की खीर कशी झालेली आहे. सगळेजण छान आहे म्हणत होते, पण आकाश एकटा म्हणाला की ही खीर जी आहे ती ईश्वरी बनवते तशी नाही झालेली, ती थोडीशी ना गोड जास्त करते असं त्याने सांगितलेलं असतं. आणि आता आकाश आलेला असतो रूममध्ये. आधीच इकडे नम्रताच्या डोक्यात का रागाचं हे चालू आहे आणि त्याच वेळी आकाश तिथं आलाय आणि आकाश तिला म्हणतो की आज खरंच दीला ज्या पद्धतीने दादाने समजवलं ना ते मात्र खरंच पाहण्यासारखं होतं, म्हणजे विचारच करू शकत नाहीये अशा पद्धतीने त्याने दीची समजूत घातली. दादा आधी असा नव्हता, तो खूप वेगळा होता, पण आता तो असा झालाय आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे ईश्वरीमुळे तो असा झालेला आहे. नाहीतर आधी तो खूप वेगळा होता. त्याने ही कंडिशन कशी हँडल केली असती ना काय माहिती, असं तो सांगत असतो. झालं. नम्रताला पुन्हा राग येतो. नम्रता म्हणू लागते झालं का, नाही तुम्ही माझ्या रूममध्ये आलाय, आपल्या रूममध्ये आलाय, तुम्हाला आपल्याबद्दल काही नाहीच बोलायचं, तुम्हाला सगळं बोलायचंय ते त्यांच्याबद्दलच बोलायचंय, मग कशाला ना, आपलं लग्न झालंय, आपल्याबद्दल कोणाला काहीच वाटत नाहीये. तेव्हा मात्र आकाश म्हणत असतो का नाही वाटत आहे, सगळ्यांना सगळं वाटतंय, पण आता घरातली सिच्युएशन काय आहे हे पण समजून घेणं गरजेचं आहे ना. असं काय करते तू नम्रता, असं आकाश तिला बोलत असतो. तरी पण नम्रताचं मात्र एकच सुरू असतं की नाही, तुम्हाला काहीच वाटत नाहीये आणि तुम्ही या बाबतीत कोणत्याच बाबतीत विचार करत नाहीये, माझ्याबद्दल तुम्हाला काहीही पडलेलं नाही असं इकडे नम्रता म्हणत असते. नम्रताचं हे बोलणं ऐकून खरं तर आकाश म्हणत असतो अगं असं काय करते. तेव्हा तो म्हणतो की नाही बरोबर आहे, तुला तसं वाटणं स्वाभाविक आहे, पण अगं घरातली सिच्युएशन समजून घे ना. तेव्हा नम्रता म्हणते एवढं बायकोकडे आला, तुम्हाला बायकोशी नाही बोलू वाटत आहे, तुम्हाला दुसऱ्यांबद्दलच बोलायचं पडलेलं आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो असं आहे का, ठीक आहे. तेव्हा नम्रता म्हणते की नाही बोलणार आता. तेव्हा आकाश म्हणतो ठीक आहे, नको बोलूस मग. असं म्हणत आकाश स्वतःच आता माघार घेतो. नम्रता रुसलेली असते. आकाश नम्रताकडे पाहतो. त्याच्या लक्षात आलेलं असतं की नम्रताला राग आलाय. मग तो नम्रताला म्हणत असतो की कशासाठी कशासाठी एवढी रुसलीस तू, काय होतंय, बोलणार नाहीस ना, ठीक आहे नको बोलूस. असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा मात्र इकडे नम्रताला आणखी राग येतो आणि नम्रता म्हणू लागते की आकाश तुम्ही हे सगळं मुद्दाम करताय ना, मला माहितीये. आणि हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आकाशने नम्रताला मिठी मारलेली असते आणि तो नम्रताला म्हणत असतो की जरा शांत राहा, समजून घे. कसं आहे माहितीये का, हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र नम्रता म्हणत असते की बरोबर आहे तुमचं, पण आकाश तुम्ही विसरताय का ह्या सगळ्या गोष्टी कशा होत आहेत. म्हणजे बघा ना, तुम्ही जराही विचार करत नाहीये, तुम्हाला जराही पडलेलं नाहीये की माझ्या बाबतीत काय झालेलं आहे किंवा कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. तुम्ही कोणत्याच गोष्टींचा विचार करत नाहीये असं नम्रता आकाशला सांगत असते. आणि त्याचबरोबर इकडे अर्णव आणि ईश्वरी दोघंही बोलत असतात. अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की आता वाटतंय का बरं. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की हो, आधी तुम्ही त्रास देता आणि परत बरं वाटतंय का विचारता, असं ईश्वरी त्याला म्हणत असते. तेव्हा अर्णव म्हणतो की काय होते नक्की, असं काय करते मी सिंदूर. तेव्हा ईश्वरी म्हणते की आणखी एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला, म्हणजे आता एवढं सगळं चांगलं आहे, तुमचा मूडही चांगला आहे, पण मला ही गोष्ट तुम्हाला सांगणं महत्वाचं वाटत आहे आणि म्हणूनच तुम्हाला ही गोष्ट मी सांगणार आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की बोल ना काय झालं. तेव्हा ईश्वरी सांगायला सुरुवात करते, आता एवढं सगळं झालेलं आहे, पण माझ्या आईला आणि तुमच्या बाबांना अडकवणारी ती व्यक्ती कोण होती, त्या व्यक्तीचा शोध घेणं बाकी आहे आणि आपल्याला त्या व्यक्तीचा शोध घ्यावा लागणार आहे असं ईश्वरी सांगत असते. आणि त्याचबरोबर ईश्वरी म्हणत असते की आपल्याला त्या व्यक्तीपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ती बाई कोण आहे तिला शोधलं पाहिजे. तेव्हा अर्णव म्हणत असतो अगं मी सिंदूर डिटेक्टिव्हगिरी किती करावी सांग बरं मला. आणि त्याचबरोबर
ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा मात्र अर्णव तिला समजवत आहे, जरा ऐकून घे, कारण एवढं धावपळ करणं बरं नाहीये. आत्ता कुठं आपण एक मॅटर सॉल्व्ह केलेला आहे आणि आता लगेचच तू दुसऱ्या गोष्टीकडे जायचं म्हणते. जरा शांततेत घे ना, एवढी घाई नको करू, असं अर्णव तिला सांगत असतो. आणि त्याच वेळी ती म्हणत असते की तसं नाहीये, पण तुम्ही विचार करा ना अर्णव सर, बघा ना जरा, तुमच्या लक्षात येते का, असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की हो. तेवढ्यातच अर्णवला फोन येतो. ईश्वरी विचार करत असते, म्हणत असते की खरंच कधी एकदा मनातल्या गोष्टी यांच्या ओठांवर येणार आहेत ना, या गोष्टीची मी वाट बघते, असा विचार ईश्वरीच्या डोक्यात सुरू झालेला असतो. कारण तिला वाटत आहे की अर्णवने कधीतरी त्याच्या मनातल्या भावना बोलून दाखवल्या पाहिजेत आणि अर्णवने मनमोकळेपणाने गोष्टी बोलल्या पाहिजेत, तर कुठेतरी सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होतील आणि सगळं व्यवस्थित होईल, असं तिला वाटत असतं. आता इकडे अर्णव त्याचबरोबर सगळेजण खाली हॉलमध्ये आलेले असतात आणि अचानक फायर अलार्म वाजू लागतो. सगळेजण म्हणू लागतात की फायर अलार्म का वाजतोय. तेवढ्यातच नम्रताचं लक्ष जातं आणि नम्रता म्हणते की धुराचा वास जो आहे ना, तो अंजली त्यांच्या रूममधून येतोय. आणि मग सगळेजण अंजलीच्या रूममध्ये जातात. पाहतात तर काय, सगळ्यांना धक्का बसलेला असतो. अंजलीने तिथे तिचे फोटो जे असतात, म्हणजे राकेश सोबतचे जे फोटो आहेत ते सगळे फोटो तिने जाळून टाकत असते. सगळेजण पाहतात, सगळ्यांना धक्का बसलाय की हे सगळं अंजली काय करते, हा प्रश्न सगळ्यांच्या समोर असतो. अर्णव, ईश्वरी सगळेजण पाहतात. अंजली मात्र एक एक फोटो तिथे शेकोटी केलेली असते आणि त्याच्यामध्ये टाकत असते. सगळेजण पाहतात. सगळेजण म्हणतात की हे काय करतेस तू, पण अंजली म्हणत असते की हो, जे करते ते योग्यच करते, अजिबात मी चुकीचं काहीही करत नाही. तेव्हा सगळेजण म्हणतात पण अंजू, तेव्हा अंजली म्हणते की आज इथे अग्नी दिला जातोय, तो म्हणजेच अंजली राजेश भोसलेला. कारण ज्या माणसाने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे, पण मला आता जगायचंय. आता जी शिल्लक राहणार आहे ती फक्त आणि फक्त अंजली रमाकांत राजशिर्के. आणि ती जगणार आहे ती स्वतःसाठी, माझ्या माणसांसाठी, माझ्या कनूसाठी. माझ्या आयुष्यामध्ये राजेश भोसलेचं जे काही होतं ते सगळं संपलेलं आहे. त्या माणसाबद्दल मला काहीही वाटत नाही, असं म्हणत अंजलीने तिच्या मनातल्या गोष्टी सांगितलेल्या असतात, तिच्या मनातल्या भावना व्यक्त केलेल्या असतात आणि तिने हे सगळं जे काय आहे ते अगदी मनापासून बोललेली असते. इकडे सगळेजण ऐकत असतात. आजींना मात्र बरं वाटलेलं असतं. अंजू या सगळ्यातून बाहेर पडते, सावरते, ही गोष्ट ही तेवढीच मोठी असते. म्हणून तर आजी समाधानाने तिच्याकडे पाहत असतात. तेव्हा मात्र इकडे अंजलीच्या चेहऱ्यावर कुठेतरी ते समाधान दिसत असतं. तिला बरं वाटत असतं की राजेश भोसले हा तिच्या आयुष्यातून निघून गेलेला आहे. तिच्या चेहऱ्यावर त्या गोष्टीचं समाधान आहे. अर्णव, ईश्वरी तिथं पाहत आहेत आणि मग माझ्या कनूसाठी मला जगायचं आहे. आज मी उभी राहणार आहे, ती फक्त आणि फक्त माझ्या कनूसाठी उभी राहणार आहे, असं म्हणत अंजलीने एक वेगळाच आता निर्णय घेतलेला आहे आणि आपल्या कनूसाठी या सगळ्या गोष्टी करण्यासाठी ती सज्ज झाली. फायनली तिने मंगळसूत्र त्या आगीमध्ये टाकलेलं आहे आणि सांगितलेलं आहे सगळ्यांना की आज मी या सगळ्या गोष्टींची तिलांजली देते. आणि त्यानंतर तिने अर्णवकडे आलेली आहे आणि अर्णव त्याच्या रूममध्ये काम करत बसलेला आहे. ईश्वरी मोठा आवाज करून मोबाईल ऐकत आहे आणि मोठ्या आवाजानं अर्णवला त्रास होत आहे. अर्णव तिला आवाज कमी करण्याचा सल्ला देखील देतो, पण ती ऐकत नाही. म्हणजे तिचं त्याच्याकडे लक्षच नसतं. ती मोबाईल पाहण्यामध्ये अगदी गर्क होऊन गेलेली असते. अर्णवला तर काम करायचं असतं. तो लॅपटॉप घेऊन बसलेला असतो. परत एकदा तो तिला हाक मारतो आणि म्हणतो, जरासा आवाज कमी केला तर बरं होईल. पण ती मात्र ऐकण्याच्या मूडमध्ये नसते. तो म्हणतो, तुला ऐकायचंच असेल ना तर हेडफोन लाव. ती म्हणते, नाही हो, हेडफोन सापडत नाही आहेत. असं म्हणून त्या अक्षरशः तो जे ते काम करतोय ते तेच येऊन बसलेले असते. अर्णवला कळत नाही आता हिला कसं समजावून सांगावं, कारण त्याला तर त्या आवाजाचा खूप त्रास होत असतो. पण ईश्वरी मात्र अगदी मन लावून काहीतरी पाहत असते आणि तिचं अजिबात अर्णवकडे लक्ष नसतं. अर्णव तिच्याकडे एकटाक पाहत बसलेला असतो, पण ईश्वरी त्याच्याकडं पाहत देखील नाही आणि गर्क होऊन हसत खेळत ती मोबाईलकडे बघत असते. तेव्हा अर्णव चिडतो आणि म्हणतो, मी काय म्हणतोय कळतंय का, जरा हेडफोन लावलं तर बरं होईल, म्हणजे मला काम तरी करता येईल. ईश्वरी म्हणते, काय किरकिर लावली हो, बघू देत ना, मला सापडत नाही म्हणलं ना हेडफोन, एकतर शांत बसा बरं जरासं. असं म्हणून ती त्याचंच तोंड बंद करत असते. आता अर्णव म्हणतो, काहीतरी आपण केलंच पाहिजे तरच हे ऐकणार आहे, अन्यथा ही अशी ऐकणार नाही. काहीतरी धडा शिकवला पाहिजे असं त्याला वाटू लागतं. अर्णव थोडासा चिडलेलाच असतो, पण तो तिला अजिबात काय वाईट वाकडं बोलत नाही. तो म्हणतो, ठीक आहे, तुला ऐकायचं आहे ना तर ऐक. आता ईश्वरी परत एकदा मोबाईलकडे शांतपणे बघत बसलेली असते. अर्णव मात्र चिडलेला असतो आणि तो आता उठतो आणि त्याचं कपाट उघडतो.
कपाट उघडून त्याने त्यामधला ॲलेक्सा डिव्हाइस बाहेर काढलेला आहे आणि तो टेबलवर आणून ठेवलेला आहे. एवढ्यावरच तो शांत बसत नाही, तर त्याने त्या अलेक्साला सांगितलं आहे की एक मोठं चांगलं मोठ्या आवाजात मराठी गाणं लाव. आणि त्याने सांगितल्याबरोबर ॲलेक्साने ते गाणं लावलेलं देखील आहे. आता त्या रूममध्ये एवढ्या जोरात ते गाणं सुरू असतं, एवढ्या मोठ्या आवाजात ते सुरू असतं की ईश्वरीला आपण मोबाईलवर काय बघतोय तेच कळत नाही आहे आणि काय ऐकतोय तेच कळत नाही. ईश्वरी आता अर्णवला म्हणते, अहो तो आवाज जरा कमी करा, मला मोबाईलमधलं काय ऐकू येत नाही आहे. अर्णव ऐकून न ऐकल्यासारखं करतो. ती परत एकदा सांगते, कळतंय का मी काय बोलते ते, जरासा आवाज कमी करा, मला ऐकू येत नाही आहे माझ्या मोबाईलमधलंच, इथं काय एवढ्या जोरात आवाज लावला आहे तुम्ही. असं आता उलट ईश्वरी त्याला बोलू लागते. अर्णवने चांगली गंमत केलेली असते. अर्णव आता तिच्याकडे बघतो आणि काहीच त्याला ऐकू येत नाही आहे असं दर्शवू लागतो. रूममध्ये आवाजच एवढा मोठा होत असतो. तिला कळतं की ह्याने हे सगळं मुद्दाम केलेलं आहे, पण आता हा काय ऐकणार नाही असं म्हणून ती शांत बसते. त्यापेक्षा आपणच आता हेडफोन शोधूया आणि हेडफोन कानात लावून आपला मोबाईल ऐकत बसूया असा विचार ती करते. आणि ती अर्णवजवळ बसलेली असते. तिथून ती उठते आणि कपाटाकडे जाते. कपाटामध्ये हेडफोन शोधू लागते. शोधत असताना तिला हेडफोन सापडतात देखील. लगेच ते हेडफोन तिने कानाला लावलेले आहेत आणि पुन्हा एकदा ती मोबाईल बघत बसली आहे. आता मात्र अर्णवला खूपच वाईट वाटू लागतं, कारण एवढा मोठा आवाज करूनसुद्धा आता तिने हेडफोन लावलेले आहेत आणि पुन्हा मोबाईल बघत बसली आहे. याचा त्याला त्रासच होऊ लागतो. तो तिला खुणवून म्हणतो की मला ब्लॅक कॉफी पाहिजे. तिला ते मात्र कळत नाही. एक तर रूममध्ये एवढ्या मोठ्याने त्याने ॲलेक्साला गाणं प्ले करण्यासाठी सांगितलेलं असतं आणि तिकडे तिने स्वतःच्या कानामध्ये हेडफोन लावून पुन्हा एकदा गाणं ऐकत बसलेले असते. अर्णव तिला हाताने खुणवत असतो आणि ती त्याच्याकडे बघत असते. ती म्हणते, काय बोल नका बरं, मला तुमचा आवाज बिवाज काय येत नाही, शांतपणे मला मोबाईल बघू द्या जरासा, सारखं कटकट कटकट. अर्णव म्हणतो, काय असं का बोलते ही? आणि ईश्वरी मात्र त्याची गंमत करत असते. अर्णव आता तिच्या जवळ जातो आणि तिला खुणवून बोलण्याचा प्रयत्न करतो. तिचे केस धरतो आणि ब्लॅक कॉपी पाहिजे असं तो बोलत असतो. पण ईश्वरीने कानात हेडफोन घातलेले असतात आणि ती मात्र त्याच्याकडं कसलंच पाहत नसते. जेव्हा पाहते तेव्हा म्हणते, हे केस काय ओढताय, केस कट करून पाहिजेत का तुम्हाला? तुमचे केस माझ्यापेक्षा मोठे आहेत, अजिबात काय मिळणार नाही, शांत बसावं, उगच का तकलीफ देताय असं म्हणू लागते. अर्णव म्हणतो, जरा कानातले हेडफोन काढ, मला ब्लॅक कॉफी पाहिजे. तेव्हा ती चिडत्याने म्हणते, अच्छा ब्लॅक कॉफी पाहिजे, त्या ॲलेक्साला मागा की, ते करते ना तुमचं सगळं काम, मग मला सांगायची काय गरज आहे? अर्णवला कळतं की ईश्वरीला जे ॲलेक्सा सॉन्ग प्ले करते ती गोष्ट पटलेली नाही. आता ईश्वरी स्वतःच तिला ॲलेक्सा म्हणायचं सोडून विलेक्सा म्हणते. विलेक्सा, ते गाणं बंद कर. अर्णव हसू लागतो. अर्णवला कळतं की हिला ते काही येत नाही. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, तुमची विलेक्सा आणि तुम्हाला काय करायचं ते करा. माझ्याशी लग्न तरी कशाला केलं? या विलेक्साशी लग्न करायचं ना, ते सगळं ऐकते ना तुमचं, मग तिच्याकडनंच खायचे इंदोरी पोहे. आठवते ना तुम्हाला, जिरे घातलेले इंदोरी पोहे मी करून दिले म्हणून तुम्हाला आवडतात. त्या अगोदर तुम्ही खात होता का कधी इंदोरी पोहे? असं म्हणून ती चक्क त्या ॲलेक्सावर चिडलेले असते. तेव्हा अर्णव म्हणतो, हे भारी आहे, म्हणजे तुला आता ॲलेक्सावर जलस होतेस तू? ते म्हणते, जलस? मला काय करायचं आहे, मी नाही होते जलस. तो म्हणतो, अगं तुझा चेहरा बघ, चेहरा स्पष्ट सांगतोय की तू ॲलेक्सावर जेलस होते. ते म्हणते, नाही या, उगाच काही पण बोलू नका तुम्ही, काय संबंध आहे माझा? आणि हां, तुम्हाला ॲलेक्सा एवढी आवडते ना, तर तिच्याशीच बोलत जा, माझ्याशी बोलतच जाऊ नका, असं ती बोलू लागते. आणि तेवढ्यात ॲलेक्साची बॅटरीज डाऊन होते. खरं तर अर्णव म्हणत असतो की आता ॲलेक्सा आहे ना, ती खूप काम करू शकते. अगं ती आता ना हळूहळू स्वयंपाकसुद्धा करू शकते. आता टेक्नॉलॉजी हळूहळू डेव्हलप होत चाललेली आहे. एके दिवशी ही माझ्यासाठी स्वयंपाक देखील बनवून देईल, पोहे देखील बनवून देईल, असं तो तारीफ करत असतो. आणि नेमकं काम सांगायच्या वेळेस तिची बॅटरी डाऊन झालेली असते. तेव्हा मात्र ईश्वरी हसू लागते आणि म्हणते, आता तुमच्या ॲलेक्साची झाली आहे बॅटरी डाऊन, आता काय करणार तुम्ही? तेव्हा तो म्हणतो, मग तू आहेस की, असं म्हणून तिच्याकडे पाहू लागतो. तेव्हा ती देखील त्याच्याकडे पाहू लागते आणि दोघीही आता रोमॅन्टिक झालेले आपल्याला पाहायला मिळतात. उद्याच्या भागामध्ये अर्णवने ईश्वरीला सांगितलं आहे की तुझ्यावर हल्ला करणारे हल्लेखोर पकडले गेलेले आहेत आणि आता आपल्याला त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन मिळणार आहे की नक्की या हल्ल्याच्या पाठीमागे कोणता सूत्रधार होता ते. हे ऐकल्यावर आता वल्लरीच्या पायाखालची जमीन सरकली आहे, कारण तो हल्लेखोर उदयकांतने पाठवलेला होता आणि उदयकांतच्या नंतर उदयकांतकडून आपलं नाव बाहेर येण्याची शक्यता आहे असं सगळं तिला वाटत आहे. आणि ती घाबरून गेली आहे. नाही,
काय जरी झालं तरी ही गोष्ट उघडकीस आलीच नाही पाहिजे असं ती म्हणत आहे आणि तिने त्यावर एक प्लॅन केलेला आहे. अर्णव ईश्वरी झोपलेले आहेत त्या ठिकाणी तिने धूर केलेला आहे आणि धूर करून जेव्हा ईश्वरी एकदम जागी होते तेव्हा ईश्वरी खूपच घाबरलेली आहे. घाबरून जेव्हा ती बाहेर येण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्या रूममध्ये काचा देखील पसरवलेल्या आहेत आणि त्यातल्या काचा त्यातले कोळसे हे ईश्वरीच्या पायाला पोळलेले आहेत. अचानक या घरामध्ये कोळसे कुठून आले आणि या घरामध्ये धूर कुठून आला या गोष्टीवर अर्णव आश्चर्यचकित झालेला आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.